फ्रेंड्स, आमचं चॅनल तुम्हाला जर आवडलं असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या लेटेस्ट व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या नवीन व्हिडिओबद्दल माहिती घेऊ शकता. थँक्यू. नमस्कार मित्रहो, मी दयानंद देवमोरे. मागच्या एपिसोडमध्ये आपण आपल्या दिवसाची सुरुवात कशी करायची याबद्दल काही गोष्टी बघितल्या होत्या, ज्याच्यामध्ये मी एका पुस्तकाबद्दल सांगितलं होतं, द मिरॅकल मॉर्निंग, आणि ज्याचे लेखक होते हाल एल्राड. तर त्यांनी सकाळी जाग आल्यानंतर काही रिच्युअल्स, 6 रिच्युअल्स करायला सांगितलेले आहेत. त्यातल्या 2 रिच्युअलबद्दल आपण बोललो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्रेश व्हायचं आहे, 6 वाजता उठायचं आहे. हे सगळे एक्सरसाइजेस 8च्या आत आपण उरकायचे आहेत. तर आपण फ्रेश व्हायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण सायलेन्स ऑब्झर्व करायचं आहे, शांत बसायचं आहे. त्यासाठी तुम्ही म्युझिकचा आधार घेऊ शकता आणि म्युझिक ऐकत ऐकत आपण ब्रीदिंगवरती फोकस करू शकतो किंवा जप करू शकतो, मंत्र म्हणू शकतो. याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलेली आहे. तर याच्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, त्यानंतरचं रिच्युअल आहे ए, म्हणजे अफर्मेशन्स. आपल्या इच्छेबद्दल एक अफर्मेशनचं सेंटेन्स तयार करायचं आहे आणि ते 5 मिनिटं वारंवार म्हणायचं आहे. हे 5 मिनिटं म्हणत असताना आपण टायमर लावला तरी चालेल आणि टायमर लावून आपण 5 मिनिटं अफर्मेशन्स केले तरी चालतील. त्यानंतर पुढची 5 मिनिटं व्ही, सेवर्स, SAVERS. तर S म्हणजे सायलेन्स, A म्हणजे अफर्मेशन्स, व्ही म्हणजे व्हिज्युअलायझेशन. आता तुम्हाला व्हिज्युअलायझेशन बद्दल मी व्हिडिओ याच्या अगोदर पण बनवलेला आहे की व्हिज्युअलायझेशन करायचं म्हणजे नक्की काय करायचं. आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती मिळालेली आहे या पद्धतीने आपण एक मूवी तयार करायची आहे आणि ती मूवी सकाळी एक 5 मिनिटासाठी बघायची आहे. म्हणजे समजा मी आता विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की 10वीला तुम्हाला 90% मार्क्स मिळवायचे आहेत. तर 90% मार्क्स मिळाल्यानंतर नक्की काय होईल या दिवसाची एक मूवी तयार करायची आहे आणि अशी कल्पना करायची आहे की आपण एका थिएटरमध्ये बसलेलो आहोत आणि समोरच्या पडद्यावरती ती मूवी चालू आहे. तर असं व्हिज्युअलायझेशन 5 मिनिटासाठी आपण करायचं आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल आणखीन गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही माझा व्हिज्युअलायझेशनचा व्हिडिओ बघू शकता. मी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. तर हे झालं व्हिज्युअलायझेशन बद्दल. म्हणजे S झाला, A झाला, V. आता E स्टँड्स फॉर एक्सरसाइज. 20 मिनिटं आपण एक्सरसाइजला दिली पाहिजेत असं सांगितलं जातं. मग हा एक्सरसाइज कोणताही असेल, म्हणजे तुम्ही वॉकला जाऊ शकता, तुम्ही रनिंग करू शकता, तुम्हाला योगासनं आवडत असेल. मला पर्सनली योगासनं आवडतात किंवा मी त्याच्याबद्दल जास्त कम्फर्टेबल आहे. सूर्यनमस्कार घालतो मी. तर तुम्ही सुद्धा योगासनं करू शकता किंवा सूर्यनमस्कार सुद्धा घालू शकता. पण कमीत कमी 20 मिनिटाचा आपण फिजिकल एक्सरसाइज करणं हे महत्त्वाचं आहे. तर हा झाला E. त्यानंतर येतो R, SAVER. R स्टँड्स फॉर रीडिंग. तर मित्रांनो, सकाळी तुम्हाला वाचन करायला आवडतं का? जर आवडत नसेल तर तुम्ही ती सवय लावून घेणं गरजेचं आहे. कारण या जगातल्या सगळ्या मोठ्या माणसांनी एकच सिक्रेट त्यांच्या मोठेपणाचं किंवा त्यांच्या यशाचं सांगितलंय आणि ते म्हणजे वाचन करणं. प्रत्येक जण जो यशस्वी आहे तो वाचन करण्याची सवय असणारा दिसतो. म्हणजे आपण सुद्धा वाचन करतो का? बरेच जण म्हणतात हो आम्ही वाचतो ना. काय वाचता? तर रोजचा पेपर. रोजचा पेपर वाचणं हे वाचन नव्हे. म्हणजे जर आपण मनोरंजनासाठी जर काही वाचत असू तर ठीक आहे, म्हणजे वाचनाची सवय आहे तुम्हाला. पण तुमच्या गोल ओरिएंटेड तुम्ही काय वाचता का? तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल असं तुम्ही काही वाचता का? तसं जर वाचत नसाल तर ती वाचनाची सवय आपण लावून घेणं गरजेचं आहे. तर रीडिंग हे 20 मिनिटासाठी सांगितलं गेलंय. तर काय करायचं 20 मिनिटासाठी? तुम्ही तुमचं एखादं ऑब्जेक्ट, तुम्ही समजा फिनान्स या क्षेत्रात काम करताय, तर तुमचं ज्ञान अपग्रेड होईल अशी पुस्तकं तुम्ही थोडीशी परचेस करायची आहेत, विकत घ्यायची आहेत किंवा तुम्ही कोणाकडूनही घेऊ शकता वाचण्यासाठी. आणि त्या पुस्तकांचं आपण वाचन चालू करायचं आहे. मित्रांनो,
तुम्ही कमीत कमी रोज 10 पानं वाचली पाहिजेत। आणि जर रोज आपण 10 पानं वाचायला लागलो तर सर्वसाधारणपणे 1 वर्षामध्ये आपली 18 पुस्तकं वाचून होतील। म्हणजे एक ॲव्हरेज काढलं तर आपली वर्षाकाठी 18 पुस्तकं वाचून होतील आणि 18 पुस्तकं ही भरपूर मोठा आकडा आहे। आता आपण एकही पुस्तक सध्या वाचत नसू तर 18 पुस्तकं आपली वाचून होतील। तर मित्रांनो, रोज आपण कमीत कमी 10 पानं किंवा 20 मिनिटासाठी वाचन करायचं आहे। R स्टँड्स फॉर रीडिंग। बेसिकली मी सेल्फ हेल्प बुक्स वाचतो। म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओज माझे बघायला मिळतात ते याच पुस्तकातून आलेले असतात। म्हणजे मला कुठून मी इन्व्हेंट करत नाही काही गोष्टी। मला ज्या गोष्टी पुस्तकातून कळतात, ज्या गोष्टी इंटरनेटवरून कळतात, त्या गोष्टी मी व्हेरीफाय करतो आणि त्यानंतर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो। सो R स्टँड्स फॉर रीडिंग। तर मित्रांनो, सेवर्स मधला SAVERS, S म्हणजे सायलेन्स, A म्हणजे अफर्मेशन्स आणि V म्हणजे व्हिज्युअलायझेशन। या तिन्ही गोष्टी 5-5 मिनिटं करायच्या आहेत, म्हणजे 15 मिनिटं झाली। 20 मिनिट आपण एक्सरसाइज करायचं आहे आणि 20 मिनिट आपण रीडिंग करायचं आहे। 40 आणि 15 55 मिनिटं झाली। आता शेवटची 5 मिनिटं काय करायची आहेत, त्याला स्क्रिबलिंग असं म्हटलं जातं। स्क्रिबलिंग म्हणजे लिहिणं। मित्रांनो, आपल्याला एखादी गोष्ट जर म्हणजे सकाळी आपण फ्रेश असतो तेव्हा 5 मिनिटासाठी आपण लिहायचं आहे। मग हे लिहिणं म्हणजे तुमच्या मनामध्ये असणारा एखादा विचार तुम्ही लिहू शकता विस्ताराने। एखादा विचार असेल किंवा एखादी भावना असेल किंवा तुम्हाला जर काही मनामध्ये असं वाटत असेल की हे मी लिहिलं पाहिजे तर त्या गोष्टी तुम्ही लिहू शकता। किंवा एखादी कन्सेप्ट तुम्हाला सुचली असेल। बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच आयडियाज सुचत असतात पण त्या आपण कुठेही लिहत नाही। त्यामुळे आपण नेहमी बरोबर एखादी डायरी बाळगावी असं मी नेहमी सांगतो। पण सकाळी 5 मिनिटाचा वेळ आपण याच्यासाठी काढायचा आहे, स्क्रिबलिंगसाठी। आपल्या डोक्यात एखादी कन्सेप्ट असेल, आपल्या बिझनेस रिलेटेड एखादी आयडिया आली असेल किंवा एखादा विचार आपल्याला लिहून काढायचा असेल तर तो 5 मिनिटामध्ये लिहून काढायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला हे तसं फार वरवरचं वाटेल पण ज्या वेळेला तुम्ही लिहायला लागाल, ही लिहायची सवय तुम्हाला होईल तेव्हा फार काही जबरदस्त तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक चेंजेस घडायला लागतील असं मला वाटतं। जर अगदीच सुरुवातीला काहीही लिहिण्यासारखं नाही असं वाटत असेल तर दिवसाची टू डू लिस्ट तयार करा। म्हणजे आज काय काय करायचं आहे या कामांची यादी करा। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये म्हणजे घरातली कुठली कामं करायची आहेत, ऑफिसमधली कुठली कामं करायची आहेत, पर्सनल कुठली कामं करायची आहेत, अशा पद्धतीने टू डू लिस्ट तयार करा। आता मी सध्या एखादं पुस्तक लिहायचा विचार करत असेन तर त्या पुस्तकाबद्दल मला जर काही आयडिया जनरेट होत असतील तर मी त्याच्यामध्ये त्या लिहून काढेन। म्हणजे अर्थातच तुम्हाला समजलं असेल की स्क्रिबलिंग हे 5 मिनिटं आपण करायचं आहे। तर मित्रांनो, हे सेवर्स ज्यावेळी तुम्ही वापरायला लागाल, अर्थात याच्यामध्ये प्रत्येकाचा टाइम पिरियड हा मिनिमम सांगितला गेला आहे। तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर तो तुम्ही वाढवू शकता। मी एक्सरसाइज थोडा जास्त वेळ करतो पण बाकीच्या गोष्टी तेवढाच वेळ करत असतो। आपल्या आयुष्याचा स्तर हा ट्रिमेंडसरित्या वाढलेला आपल्याला जाणवायला लागेल। आणि जाता जाता काही टिप्स मी देतोय। याबरोबरच सकाळी तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करायला हरकत नाही। थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर आपल्या शरीरातला रक्तप्रवाह जो आहे तो प्रत्येक पेशीपर्यंत आणि मेंदूपर्यंत वेगाने पोहोचत असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची एनर्जी निर्माण व्हायला मदत होत असते। त्याचबरोबर रोज एक ग्रॅटिट्यूड जर्नल तुम्ही मेंटेन करायला हरकत नाही की ज्याच्यामध्ये, अर्थात हे सकाळचा एक्सरसाइज नाही आहे, संध्याकाळचा एक्सरसाइज आहे, ज्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करायला लागणाऱ्या कुठल्या गोष्टी घडल्या त्या आपण लिहून काढायच्या आहेत। तर मित्रांनो, मला अशी अपेक्षा आहे की आज मी जे काही सांगितलं ते तुम्ही जरूर प्रॅक्टिसमध्ये आणाल आणि तुमच्या भरपूर मित्रांपर्यंत या पद्धती पोहोचवा जेणेकरून सगळ्यांचंच आयुष्य समृद्ध व्हायला मदत होईल। तर मित्रांनो, हे श्रीमंत लोकांचे सकाळचे काही रिच्युअल्स, जे सिक्रेट रिच्युअल्स म्हटले तरी चालतील, तर मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत। उद्यापासूनच ते आचरणात आणायला सुरुवात करायची आहे। आणि माझं चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा।
आणि मॅक्झिमम हा व्हिडिओ शेअर करा, हे तर मी अगोदर सांगितलेलंच आहे. आज इतकंच. पुन्हा भेटू अशीच एक जबरदस्त टेक्निक घेऊन. तोपर्यंत थँक्यू.